नमस्कार श्रोते हो, मराठी साहित्य पत्रिका आविष्कारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांच्या 4 जानेवारी या जन्मदिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. इंदिरा संत स्वत्वाने तेजाळणारी जीवननिष्ठ भावकविता. लेखन डॉक्टर आदिती काळमेघ यांचं. सहभाग सचिन प्रभुणे, डॉक्टर आदिती काळमेघ आणि वैदेही कुलकर्णी यांचा. अजंठ्याच्या कलाकाराची विसरून राहिलेली एक पुसट रेषा माझ्या रक्तातून वाहते आहे, असे म्हणणाऱ्या कवयित्री इंदिरा संत यांच्या कविता म्हणजे मराठी काव्यसृष्टीला पडलेलं देखणं शब्दस्वप्न आहे. साधी सुबोध भाषा, शब्दाशब्दातून स्पष्ट प्रतिबिंबित होणारा निर्व्याज स्वभाव, सौंदर्य न्याहाळणारी आसुसून टिपणारी कलासक्त नजर, जे जे भावलं ते मनाच्या कुपीत आत्मीयतेने जपून ठेवणं आणि नेमकेपणाने शब्दात वर्णन करण्याचं कसब, त्यासाठी निर्माण केलेले स्वतःचे असे खास शब्द, या अनोख्या शब्दुलीच्या फुलांना सामावून घेणारी त्यांची अशी स्वतःची शैली आणि ह्या साऱ्यांसोबत अविरत चाललेला स्वतःशी, निसर्गाशी, भवतालाशी संवाद, विविध रंगी अर्थलावण्य, आत्मानुभूती आणि निसर्गानुभूती यातील अतूट अद्वैत, ही मला त्यांच्या कवितांची ठळक वैशिष्ट्य वाटतात. निसर्गावर, माणसांवर, पशुपक्ष्यांवर, जीवमात्रावर आणि जगण्यावर भरभरून प्रेम करणं हे त्यांचं वैशिष्ट्य त्यांच्या कवितेमधून सहजी प्रत्ययाला येतं. आपल्याला जे सांगायचंय त्यासाठी अनेक नव्या शब्दांची त्या योजना करतात. कानामनाला गोड लागणारी अशी ही शब्दरूपं हे त्यांचं सामर्थ्य आहे. उदाहरणं द्यायची झाली तर कुसुम कोमल, पलवल, देह दुकुल, पंखुट, सुनीळ नाद तंद्रा, खुळभूल, दुरावण, जळबुंदी, वारामोड इत्यादी. कविता माझ्या जगण्याचा गाभा आहे असं म्हणणाऱ्या इंदिराबाईंच्या सगळ्या कविता त्यांच्या भावजीवनाशी, भाववृत्तीशी जोडलेल्या आहेत. त्यांच्या कवितांमध्ये एक सहजपणा आहे, निर्झरासारखा नैसर्गिक गोडवा आणि स्वलय आहे. कुठंही त्या लिहायच्या म्हणून ठरवून लिहिलेल्या वाटत नाहीत. अगदी सहज, स्वाभाविक वाटतं त्यांचं काव्यलेखन. पण तरीही उत्तम कवितेला आवश्यक असे सर्व सेंद्रिय घटक त्यात इतके समरसून गुंफलेले असतात की आपण ना काही फेरफार करू शकतो, ना कुठे प्रतिशब्द योजू शकतो, ना कुठे काना मात्रा वेलांटीचा फरक करू शकतो. आसुसून केलेली निरीक्षणं, मग ती निसर्गाची असो, माणसांची असो किंवा प्रसंगाची, अशी समरसून केलेली निरीक्षणं, त्यात स्वतःच्या भाववृत्तीचा, अनवट कल्पनांचा मिलाफ होऊन त्यांची कविता जन्म घेते. त्यातली गोड आंदोलनं वाचकांच्या मनाला स्पर्शून जातात. उदाहरणादाखल त्यांची ही कुठे कुठे क्षितिजाशी ही कविता. कुठे कुठे क्षितिजाशी नागचाफ्याचे केशर, कुठे कुठे क्षितिजाशी नागचाफ्याचे केशर, बुक्का उधळावा तशी आभाळात झिरमिर, बुक्का उधळावा तशी आभाळात झिरमिर. कुठे वृक्षांच्या माथ्याशी झोत चांदीचा उफाळे, कुठे वृक्षांच्या माथ्याशी झोत चांदीचा उफाळे, पावसाची कलाबूत तुसा तुसांनी ओघळे, पावसाची कलाबूत तुसा तुसांनी ओघळे. हिरे हिरवा गारवा, हिरे हिरवा गारवा नागवेलीच्या पानांचा, कणा कणात भरला वास ओलस रानाचा, कणा कणात भरला वास ओलस रानाचा. माळावरून एकटी पाय ओले गवतात, माळावरून एकटी पाय ओले गवतात, कस सांडल केशर, कस सांडल केशर माझ्या मनाच्या पाण्यात, माझ्या मनाच्या पाण्यात. 85 वर्षांच्या आपल्या आयुष्यात आणि 60 वर्षांच्या काव्यलेखन प्रवासात इंदिराबाईंनी एकूण 10 काव्यसंग्रह लिहिले. त्यांच्या कविता आपण सहज ओळखू शकतो. त्यांवर त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप आहे.
आपल्या अतिसूक्ष्म जाणीवा, अतितरल भावना, अतिहळवी अस्फुट अर्धस्फुट स्पंदनं सारं काही गहिरेपणाने त्या शब्दबद्ध करू शकतात. मानवी मनाची वेगवेगळ्या प्रकारची रूपं त्या आपल्यासमोर ठेवतात. नेमक्या शब्दात भावनांचा कल्लोळ व्यक्त करण्याचं त्यांचं कसब लाजवाब आहे. फारशी प्रतीक प्रतिमांची असोशी नाही, अतिअलंकृत भाषा नाही, उगा संस्कृत प्राचुर्य नाही. अशी स्वतःच्याच रंगात रंगून गेलेली, आत्मतेजाने झळाळणारी, रानफुलांच्या अनोख्या अनाघ्रात गंधाने गंधाळलेली अशी ही कविता आहे. त्याचमुळे ती नेहमी ताजी टवटवीत राहिलेली आहे. त्यांची प्रत्येक कविता वाचताना जाणवतं की त्यांची कविता इतरांपेक्षा वेगळी आहे. तिचं असं स्वतःचं सौंदर्य आहे. आपली कविता अशी पृथगात्मा आहे याची जाणीव खुद्द त्यांनाही होती. ती विशुद्ध भावकविता आहे. भावकविता म्हणजे जो भाव मनाच्या आतपर्यंत जाऊन पोहोचलेला असतो आणि त्याच्यावर परिणाम होऊन जे शब्द वर येतात, ती कविता म्हणजे त्यांची भावकविता. त्यामुळं ती लिहिण्यासाठी इंदिराबाईंना वेगळे यत्न करावेच लागत नसत. त्यांनीच एके ठिकाणी सांगितलंय की कापूस पिंजताना त्यातून अनेक म्हाताऱ्या हवेत तरंगू लागतात, त्यातून एखादी खेळणाऱ्या मुलांच्या हाती लागते. तसे हे अनुभवांचे धूसर तरंगते काहीतरी माझ्या हाताला लागते आणि त्यातून कविता निर्माण होते. निसर्ग हा त्यांच्या कवितेत कधीच विषय म्हणून येत नाही. निसर्गातील प्रत्येक अगदी सूक्ष्मतम घटक सुद्धा त्यांच्या कुतूहलपूर्ण दृष्टीतून सुटत नाही. प्रत्येकाला नेमकं स्थान मिळतं. जीवनाशी मनमोकळेपणाने भिडताना जे काही पदरी पडलं, प्रेम, विरह, आनंद, अपेक्षाभंग, अनपेक्षित सुख, अघटिताची चाहूल, यशाचे तुरे, जगण्याला व्यापून उरणारी ठसठसती वेदना, ते सारं पदरात वेचताना, तो अनुभव मनाच्या पातळीवर उतरताना त्यांच्या अबोध मनाला निसर्गच खुणावत राहिला आणि मग निसर्गातील घटकांच्या आधारेच तो लेखणीतून झरझरत राहिला. आपण निसर्गप्रेमी असलो तरी बरेचदा सिलेक्टिव्ह असतो. ठराविक, ढोबळ, देखणं असं काहीतरीच फक्त आपल्या नजरेत भरतं, आवडतं. इतर गोष्टी आपल्या खिचगंतीमध्येही नसतात. इंदिराबाईंचं मात्र असं होत नाही. सूक्ष्मातली सूक्ष्म गोष्ट सुद्धा त्यांच्या नजरेतून सुटत नाही. अतिशय आत्मीयतेने, अपरंपार औत्सुक्याने ते चराचराचं निरीक्षण करतात आणि अगदी समरसून, हळुवारपणे पण ताकदीने ते शब्दबद्ध करतात. निसर्गातील प्रत्येक घटक जणू आपल्या मनाच्याच वेगवेगळ्या अवस्थांचं प्रतिनिधित्व करतो आहे असं त्यांना वाटे. त्यामुळे मग त्या माध्यमातून आपल्या प्रत्येक भाववृत्ती प्रतिमा संवेद्य करणं त्यांना अगदी लीलया जमताना दिसतं. निसर्गाची किती वेगवेगळ्या प्रकारची रूपं त्यांच्या कवितेत येतात. साधंसं दुर्लक्षित गवतफूल जसं त्यांच्या पारखी नजरेतून सुटत नाही, तशी बांधावरची उपेक्षित एकुटी बाभळही. हिमशिखरे उंच उभी, नायगारा यासारख्या कविताही त्यांनी लिहिल्या आहेत. सुरेख सुंदर निसर्ग तर त्यांच्या कवितेतून येतोच, पण अनेकदा तो दुःखातिरेकाने विव्हळ झालेल्या स्त्रीच्या वेगवेगळ्या मनोवस्था सुद्धा आपल्या प्रतिमांमधून प्रकट करत राहतो. निसर्ग प्रतिमांचा सुंदर वापर केलेली त्यांची साज ही कविता पहा. त्या दिवशीचा साज अजूनही तसाच आहे अंगावरती. जळलहरींची सपात श्यामल, जळलहरींची सपात श्यामल, जुई जाईची किनार जीवर. रेशीम पिवळे वस्त्र उन्हाचे, किरण जरीचे भरपदरावर. रेशीम पिवळे वस्त्र उन्हाचे, किरण जरीचे भरपदरावर. सोन मखमली कातीव चोळी, सोन मखमली कातीव चोळी, मोर पिसाची कुसर भुजावर. बावरलेली काजळ रेखा, सावरलेला बकुळ वळेसर. बावरलेली काजळ रेखा, सावरलेला बकुळ वळेसर. त्या दिवशीचा साज अजूनही तसाच आहे अंगावरती. त्या दिवशीचा साज अजूनही तसाच आहे अंगावरती. त्यांच्या कविता वाचताना सोप्या वाटतात, पण हा सोपेपणा फसवा असतो. आशयाचा सखोलपणा आणि अर्थगर्भतेनं ओतप्रोत भरलेली अशी ही कविता आहे. वरवर दिसणाऱ्या अर्थापेक्षा अधिक काही गहिरं जाणवून देणारी
अशी त्यांची कविता. तरीही ती दुर्बोध नाही. अर्थाचे वेगवेगळे पदर त्यातून अनुभवास येतात. त्या अर्थी ती व्यामिश्र जरूर आहे, पण जटिल नाही. त्यांच्या कविता वाचताना आपल्या मनात निनादत राहते एक संततलय. ही संवाद लय आहे. भूतकाळाचा वर्तमानाशी संवाद, वर्तमानाचा भविष्याशी संवाद, प्रबुद्ध मनाचा अबोध मनाशी संवाद, घटिताचा अघटिताशी, दृष्टाचा अदृष्टाशी असा संवाद. हा संवाद त्यांच्या कवितेमधून प्रत्ययास येतो. आपली वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमासृष्टी आणि नादमधुर शब्दकळेने त्यांच्या कवितांना एक स्वाभाविक लय प्राप्त झालेली आहे. त्याचमुळे त्यांच्या मुक्तछंदातील कवितासुद्धा आपल्या अशा स्वयंसिद्ध लयीतच येतात. त्यांची कविता नादसंवेद्य, गंधसंवेद्य, रूपसंवेद्य आणि इंद्रिय संवेद्य आहे. सर्व प्रकारचे भावतरंग ती प्रस्फुटित करू शकते. बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येतं, सहसा जी भावना आपण चिमटीत पकडू शकत नाही, फक्त कुठल्या तरी क्षणाला मनाला निसटती स्पर्शून गेलेली असते, तिलाही सगुण रूप इंदिराबाईंना देता येतं. त्यांच्या या ओळी पहा बरं. सूर्योदयापूर्वी नभ कोंदटते आणिक हसते त्याच वेळी. सूर्योदयापूर्वी नभ कोंदटते आणिक हासते त्याच वेळी. तसेच काहीसे हृदयी दाटले तरीही वाटले गोड काही. तसे काहीसे हृदयी दाटले तरीही वाटले गोड काही. पतिनिधनाचं दुःख त्यांच्या बऱ्याच कवितांमधून पाझरत राहतं. कित्येकदा ती आत्मभग्न वाटते. त्या अर्थानं पाहता आत्मानुभूती ही तिची ताकदही आणि मर्यादाही आहे असं वाटतं. पण जगण्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी स्वच्छ, वृत्ती स्वागतशील आणि उर्मी सकारात्मक राहिली. त्याचमुळं त्यांच्या स्वभावात रुक्षपणा आला नाही आणि ओघानच तो कवितेपर्यंत पोहोचला नाही. म्हणूनच त्यांचं चिरविरहाचं दुःख अत्यंत सौंदर्यपूर्ण पद्धतीनं काव्यातून उमटतं. दोन्ही गोष्टी एकमेकात अगदी विरघळून गेल्यासारख्या वाटतात. त्यांची समंजस वृत्ती कवितेतून अधोरेखित होत राहते आणि त्यामुळं त्यांची कविता विलापिका राहत नाही. ती दुःखी जगणं मांडणारी प्रातिनिधिक कविता होऊन जाते. रुदनातील सुख, दुःखातील लसलसत जगणं, सोसण्यातील सुंदरता, विरहातली तृप्ती अशा बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी त्यांच्या कवितेत सामोऱ्या येतात आणि आपल्या मनाचा ठाव घेतात. उदाहरण म्हणून त्यांची भिल्लीण ही कविता. आतुर राधा उभी राहते धरून गजाला. कधी मणिपुरी आतुर राधा उभी राहते धरून गजाला. कधी कथकली गभीर अडवे मुद्रा जुळत्या संथलईला. जलदलईवर घेते कथ्थक, जलदलईवर घेते कथ्थक. कधी जातसे तोल असा तर घाबरते मी ती पण सुस्थिर. चुकेन ठेका चुकेन घुंगुर. रंग रंगतो रंगमंच अन कधी न कळते रात्र उलटते. रंग रंगतो रंगमंच अन कधी न कळते रात्र उलटते. कशी आणि भिल्लीण पार्वती, कशी आणि भिल्लीण पार्वती. हिमालयासह वितळून जाते, हिमालयासह वितळून जाते. त्यांच्या कविता अकृत्रिम जिव्हाळ्यात आपल्याला गुंतवून ठेवतात. त्यांना असलेला आठवणींचा गंध आपल्यालाही जाणवतो आणि आपल्या मनाचा गाभारा अक्षरशः भरून भारून टाकतो. अतिशय जिवंत, रसाळ, आपल्याशा करणाऱ्या, वाचकाला संगे घेऊन जाणाऱ्या, आपल्यात ओढून देणाऱ्या, मोहवणाऱ्या कविता इंदिराबाईच लिहू जाणे. त्या म्हणत, कविता माझ्या भावनात्मक आयुष्याशी निगडीत आहे, पण ती माझी सहचर किंवा प्रतिकृती नव्हे. जीवनातील संघर्षात व्यक्तिमत्वाच्या ठिणग्या उडतात. त्या ठिणग्यांनी घेतलेला आकृतीबंध म्हणजे माझी कविता. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांची कविता आत्ममग्नतेतून बाहेर पडल्याचं आपल्याला जाणवतं. एकूणच जीवन प्रवासाचा वेग वाढलाय, आर्तता शांतावली आहे, आवेग निवले आहेत आणि वेगळंच काहीतरी दृष्टीला खुणावतंय असं त्यांच्या गर्भरेशीम, बाहुल्या, चितकळा, वंशकुसुम, निराकार या संग्रहातल्या कविता वाचल्यानंतर जाणवतं.
हळूहळू स्वतः पलीकडची अनुभूती उत्कटपणे त्यांच्या प्रतिभेच्या कवेत येत गेली. त्यांची मागणी ही कविता पहा. अजून आहे माती दुखरी, अजून आहे माती दुखरी, अजून आहे लसणार दळ. अजून आहे माती दुखरी, अजून आहे लसणार दळ. वाऱ्यालाही धार तशी अन तसाच पाऊस सरसर काहूर. वाऱ्यालाही धार तशी अन तसाच पाऊस सरसर काहूर. तसेच आहे अजून सगळे, तसेच आहे अजून सगळे, हवे तसे का हवेच आहे. तसेच आहे अजून सगळे, हवे तसे का हवेच आहे. आज मागणी परी मनाची, याच्याही पलीकडची आहे, याच्याही पलीकडची आहे. संघर्षातून पदरी पडलेले अनुभव, आजूबाजूला दिसणारं वास्तव, स्त्री जीवन आणि त्यातील ताणेबाणे, संसारात स्त्रीला मिळणारं दुय्यम स्थान, आधी सगळ्या घराचा केंद्रबिंदू असलेली ती नंतर कशी एकटी पडत जाते. बदलत चाललेल्या समाज जीवनाला, नवनवीन संकल्पनांना, आपल्याच पोटच्या गोळ्यांच्या वर्तनातील बदलांना समजून घेताना होणारी तिची दमछाक आणि या साऱ्याशी जुळवून घेता घेता पणाला लागणारं तिच्यातील स्त्रीत्व, या सगळ्याचं दर्शन त्यांच्या कवितांमधून घडू लागलं. समाजातील त्यांना दिसणारी, घरासाठी केवळ खस्ता खाणारी त्यागमूर्ती स्त्री हे रूप बदलून एक खंबीर, स्वतःच्या अटींवर जगणारी मनस्वी स्त्री त्यांना दिसू लागली आणि हे सारं त्यांच्या कवितेतही प्रतिबिंबित होत राहिलं. स्त्रीच्या मनातील विरह, दुःख, तिचं सोसलेपण, तिच्या पुऱ्या अपुऱ्या इच्छा, तिची स्वप्न, महत्वाकांक्षा असे सर्वसामान्य स्त्रीच्या आयुष्यातील सगळेच घटक इंदिराबाईंच्या प्रतिमासृष्टीतून या काळातील त्यांच्या कवितांमध्ये आलेले आहेत. म्हणूनच कवी दिलीप चित्रे त्यांना आधुनिक स्त्रीत्वाची मूल्ये आणि संवेदना स्पष्ट करणाऱ्या कवयित्री असं म्हणतात. आपलं मन, आपलं जगणं आपलं आपल्याला समजत नाही, ही स्त्रीची अवस्था सांगणारी त्यांची ठाऊक नाही ही कविता. सगळ्यांसाठी जगता जगता आपलं जगणं निसटत गेलं हा सल व्यक्त करणारी, नांदत्या घरी मिळवत्या स्त्रीचं चित्र रेखाटणाऱ्या ही अशी ती अशी, कुटुंबातील नीटस्फोर, मध्यमवर्गीय गार्गी या कविता, अशा अनेक कविता नेमक्या आणि मोजक्या शब्दात मनाशी योजलेला विषय मांडतात. आपला संयतपणा त्यांच्या कवितेनं कुठंही सोडलेला नाही. शिजणारी तीच, शिजवणारी तीच, स्वप्न पडण्यापूर्वीच तिला जाग आली आणि मग झोप कधी लागलीच नाही, अशा उपरोधातून त्या कटू वास्तव रेखाटतात. फॉसिलसारख्या कवितेत स्त्रीला एका चालत्या बोलत्या दगडाची उपमा देतात. एक अडगळ कवितेत तिचं घरात उरलेलं सजावटीच्या वस्तूचं स्थान दर्शवतात. कागदावर या कवितेतून एका स्वप्नाळू स्त्रीची सारं काही हरवलेली अशी स्थिती शब्दबद्ध करतात. पण कुठंही हे लेखन टोकदार होत नाही, आपला स्वाभाविक स्वभाव सोडत नाही. डाळिंब या कवितेत त्या लिहितात. घर कसे, घर कसे घाटदार रसरशीत डाळिंबासारखं. घर कसं घाटदार रसरशीत डाळिंबासारखं. घरातली माणसं कशी, घरातली माणसं कशी, डाळिंबातील रसाळ रंगदार दाण्यासारखी. मी कशी, मी कशी, डाळिंबातील बी सारखी. सर्वात सामावलेली, सर्वातून वेगळी, अलिप्त, निर्भर, आलिशान सिनेमागृहात बसल्यासारखी. आई एकदा आई झाली की जन्मभर आईच राहते. आपल्या मुलांसाठी जणू तिचं जगणं सुरू होतं. त्याच्या बाळलीला पाहण्यात, त्याच्यासोबत हसण्या खिदळण्यात स्वतःला ती विसरून जाते. त्याला वाढवण्यात अस्तित्वपणाला लावते. तेच मूल मोठं झाल्यावर अनाकलनीय वागू लागतं तेव्हा मनाची होणारी घालमेल त्यांनी ओझे या कवितेत किती सुंदर व्यक्त केली आहे. पंखात बळ आल्यावर पिल्लांनी उडून जाणं अपरिहार्य आहे. तिला ते कळतं आहे. तिनं ते स्वीकारलंही आहे. त्यात आनंदच आहे. मात्र रिकामं घर पाहताना व्याकुळ होणारं तिचं हळवं आई मन गुंतले. फांद्या झोकून राहावे, डोळा वाटुली संपेना, लढीवाळा अशा कवितांमधून आपल्या प्रत्ययास येतं.
पाळणा या कवितेतील वृद्धेचं मन अजून तरुण आहे. पंख पसरण्याची उमेद अजून त्याच्यात आहे, पण आता शरीर मात्र साथ द्यायचं नाकारतंय. आपले ओझे आपणच वाहायचे असते या कवितेतील प्रौढेला या वयात हा होणारा साक्षात्कार. कंटाळा आला आहे या कवितेतील स्त्रीला संसारातील जबाबदाऱ्या, तोचतोचपणा, घरकाम करण्यातलं सर्वांच्या नजरेतलं दुय्यमत्व आणि सगळं काही ठाकठीक आहे असं इतरांना वाटावं म्हणून रोज तसं स्वतःला बजावताना आपण आपलीच करत असलेली फसवणूक हे इंदिराबाईंनी लिहिलेलं शब्दचित्र आपल्या डोळ्यात पाणी आणतं. आणि मग शेवटी तिच्या हाती काय उरलंय हे सांगणारी त्यांची केव्हा कधीचे ही कविता पहा. केव्हा कधीचे जीवाभावाचे, केव्हा कधीचे जीवाभावाचे, सगळं सगळं सुखरूप म्हणून काळजाच्या खणात बंदिस्त केलं. केव्हा कधीचे जीवाभावाचे, सगळं सगळं सुखरूप म्हणून काळजाच्या खणात बंदिस्त केलं. निश्चिंत झाले, पुन्हा उघडूनही नाही पाहिलं, पुन्हा उघडूनही नाही पाहिलं. कधी त्या गुलाबाच्या घड्या डोळ्यांवर ठेवावेसे वाटलं, कधी त्या गुलाबाच्या घड्या डोळ्यांवर ठेवावंसं वाटलं. पण कसं काय राहूनच गेलं, पण कसं काय राहूनच गेलं. एका अबोध रिकामपणानं आज कासावीस होते, एका अबोध रिकामपणानं आज कासावीस होते. निवाऱ्याला त्या खणाकडे धावते, एका अबोध रिकामपणानं आज कासावीस होते. निवाऱ्याला त्या खणाकडे धावते. बघते बघते तो कप्प्यात काहीच नव्हतं, कप्प्यात काहीच नव्हतं. एकट्या राहणाऱ्या स्त्रीचं वागणं, बोलणं, जगणं समाज कसा प्रश्नांकित करत राहतो, तिचं जीणंच कसं मुश्किल करून टाकतो, हे दाखवणारी त्यांची एकटी ही कविता वाचताना आजही या परिस्थितीमध्ये फारसा फरक पडलेला नाही हे जाणून आपण अंतर्मुख होतो. स्त्रीच्या वेदना मांडणारी काय बाई सांगू कथा ही तर अल्पाक्षरी पण तरी केवढा परिणाम साधते. स्त्रीच्या अनुभव विश्वाला हात घालण्याची त्यांची ताकद खरोखर वाखाणण्याजोगी आहे. एका शांत अलिप्त रीतीने स्त्रीमन, तिच्या भावावस्था, तिच्या वाट्याचं जगणं चित्रित करणाऱ्या या कविता वाचल्या की ज्येष्ठ साहित्यिका दुर्गा भागवत इंदिराबाईंबद्दल जे म्हणायच्या, खरं स्त्रीत्व हे इंदिराबाईंच्या कवितेत दिसतं. ते किती बरोबर होतं हे आपल्याला पटतं. आज उमऱ्यापर्यंत येऊन पोहोचलेल्या वेगवेगळ्या समस्या, त्या सगळ्यामुळं भेडसावणारी असुरक्षितता आणि वेढून टाकणारी वांझोटी हतबलता, हे चित्र नेमकेपणानं आपल्यासमोर उभी करणारी घुसमट ही कविता वाचताना आपणही नकळत श्वास रोखून धरलेला असतो. भयभीषणांचा बाजार वाचताना मनाचा थरकाप उडतो. वाटचाल वाचताना हे सगळं आपल्यालाही कित्येकदा जाणवलं हे आठवून मन उद्विग्न होतं. आज जगभर चाललेल्या युद्धांच्या पार्श्वभूमीवर विनाशाची नांदी ही कविता पुरेपूर पटते. या अशा इंदिराबाईंच्या कविता वाचताना त्यांचं भवतालाचं सूक्ष्म आकलन, येत्या काळाची पावलं ओळखण्याचं सामर्थ्य आणि काळाच्या पुढचं पाहू शकणारी प्रतिभा पाहून मनोमन नतमस्तक व्हावंसं वाटतं. निराकार या काव्यसंग्रहातील कविता वाचताना त्यांच्या मनाला लागलेली पुढच्या प्रवासाची चाहूल, कानावर वेळी अवेळी पडणाऱ्या हाका, त्यांच्या मनी दाटलेली हुरहुर स्पष्ट दिसून येते. महावस्त्र परिधान करण्याची त्यांना झालेली घाई त्यांच्या कवितेतून दिसते. निर्वानिर्वीची भाषा स्पष्ट लक्षात येते, पण वाट्याला आलेले प्रसन्नतेचे क्षण त्यांनी मनाच्या कुपीत किती जपून ठेवले आहेत तेही पारदर्शीपणे समजते. चंद्रकळासारखी कविता वाचताना ती कशी सुरेख विणली आहे, किती सुंदर आहे, आणि ती नेसून मी कशी प्रियकराच्या भेटीला जाणार आहे हे सांगणारी एका प्रेमिकेची तरल स्वप्नाळू कविता वाटते. पण पुढच्याच क्षणाला चिरवेदनेचा संदर्भ लक्षात येऊन हा प्रेमिक कोण आहे आणि कोणाशी तिचं मिलन होणार आहे हे लख्खपणे समजतं आणि या कवितेच्या तेजाने आपले डोळे जणू दिपून जातात. इंदिरा संत यांच्या या सर्व काव्यप्रवासाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं
की त्यांची कविता आत्ममग्नतेकडून व्यापक समाजजीवनाकडे वळली. व्यक्तिगत दुःखातून बाहेर पडून केव्हाच समष्टीच्या दुःखानं तिचं लक्ष वेधलं. जरी कवितेमधून दुःखाचं चित्रण झालेलं दिसलं तरी त्यामध्ये दुःखाच्या गाभ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न जास्त दिसतो. त्यांची कविता त्यांच्या स्वतःबरोबर प्रगल्भ होत राहिली, सदैव जीवननिष्ठ राहिली. सर्व प्रकारच्या अनुभवांना कवेत घेत आलेल्या अनुभूती समर्थपणे आपल्या शब्दांमधून व्यक्त करत राहिली. वाट्याला आलेलं जगणं, सुखदुःखाचे क्षण, कोलमडून पडण्याचे तसेच भारावून टाकणारे सुद्धा प्रसंग, या साऱ्या जीवन प्रवासामध्ये त्यांचा सच्चा, एकनिष्ठ, जीवाभावाचा सखासोबती होता निसर्ग. दोघांनीही एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. त्याच्या साथीने आणि शब्दांच्या सोबतीने आपल्या ठरवलेल्या वाटेवर त्या मनस्वीपणे पुढे जात राहिल्या आणि प्रामाणिकपणे आपलं म्हणणं कुठल्याही बंधनांमध्ये न जखडून घेता मुक्तपणे आविष्कृत करत राहिल्या. म्हणूनच त्यांची कविता कायम सर्वांना आपलीशी वाटत राहिली. त्यांच्या कवितांचा हा प्रवास पुढील काळातील स्त्रीवादी कवितेच्या वाटचालीला तर मार्गदर्शक ठरलाच, पण आपला एक अमीट ठसा तिने मराठी कवितेवर निश्चित उमटवलेला आहे आणि तो कायमच राहील. सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांच्या 4 जानेवारी या जन्मदिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. इंदिरा संत स्वत्वाने तेजाळणारी जीवननिष्ठ भावकविता. याचं लेखन केलं होतं डॉक्टर आदिती काळमेघ यांनी आणि यात सहभागी होते सचिन प्रभुणे, डॉक्टर आदिती काळमेघ आणि वैदेही कुलकर्णी. आजच्या कार्यक्रमात आता इथंच थांबूया. पुन्हा भेट मराठी साहित्य पत्रिका आविष्कारमध्ये येत्या शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता. नमस्कार.